नमस्कार, सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना बघता क्षणी आवडणारं, बघू शकता पेरूचा आईस्क्रीम बनवणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघू शकता या ठिकाणी मी पेरू घेतलेले आहेत. मीडियम साईजचेच पेरू घ्या, त्यामुळे छान आईस्क्रीम तयार होईल. या ठिकाणी मीडियम साईजचा पेरू घेऊन याला कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघू शकता व यातील सर्व गर आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. या ठिकाणी सर्व गर मी काढून घेतलेला आहे, बघू शकता व्यवस्थित असा. तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला छान फिरवून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला फिरवून घेणार आहोत. तर यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहे. तुम्ही व्हिप क्रीम देखील घालू शकता आणि थोडीशी साखर. पेरू गोड आहे, आईस्क्रीम देखील आहे, त्यामुळे थोडीशी साखर टाकायची आणि थोडं दूध. हे सर्व घालून व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे, बघू शकता. तर याला गाळून घेणार आहेत, म्हणजे काय होईल, आईस्क्रीम खाताना याच्या बिया दाताच्या खाली येणार नाहीत. तर बघू शकता एका मोठ्या चाळणीने मी याला गाळून घेणार आहे. गाळून घेतल्यामुळे सर्व बिया वेगळ्या झालेल्या आहेत, बघू शकता. तर याला आपण जो पेरू घेतलेला त्यामध्ये हा सर्व मिश्रण घालून घेणार आहे. अशा पद्धतीने एक वाटी घ्या, त्यामध्ये हा पेरू ठेवून अशा पद्धतीने त्यामध्ये सर्व मिश्रण ओतणार आहोत व यावरती जो कापलेला भाग होता तो देखील यावरती ठेवून, जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फॉईल पेपरने रॅप करू शकता. त्यामुळे व्यवस्थित असं आपलं आईस्क्रीम तयार होईल. स्टफ्ड गावा आईस्क्रीम याला म्हणू शकता तुम्ही, किंवा स्टफ्ड गावा कुल्फीही म्हणू शकता. तर याला कमीत कमी 4 तास किंवा रात्रभर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता, त्यामुळे खूप छान तयार होईल हे आईस्क्रीम. तर या ठिकाणी बघू शकता मी रात्रभर हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये छान असं सेट झालेलं आहे. तर याला कट करून घेणार आहोत आपण. हे अशा पद्धतीने मी याचे 4 कप तयार करून घेतलेले आहेत. किती छान झालेलं आहे आईस्क्रीम. याच्यावरती मस्त असा चाट मसाला टाकून तुम्ही खाऊ शकता. एकदम टेस्टी असं लागतं. तर नक्की बनवून बघा. आणि कशी वाटली ही नवीन रेसिपी ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा. असेच हेल्दी खा, हेल्दी रहा. भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.